तुम्हाला माहिती आहे आपण बजेट ट्रॅव्हलर आहोत, त्यामुळे नाश्ता आणण्यासाठी एक सुपर मार्केट शोधलं आहे बघा. रिंगीट मलेशिया 1 रुपया, 5 रुपयाची पण नोट आहे बघा, आणि 100 रिंगीट म्हणजे. तर काही सेकंडमुळे आमची गाडी मिस झाली, ट्रेन मिस झाली, म्हणून आता उमा आणि अनाया काहीतरी रील बनवत आहेत. रील पण शूट करून झाली आणि ट्रेन पण आलेली आहे. तर आता तुम्हाला मलेशियामधली ट्रेन दाखवतो. बापरे, सारखं 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 ते चालला. पाकाट मासा. काय म्हणतात मंडळी, आवडतात ना आपले सिंगापूरचे व्हिडिओज? तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नुकताच आता आपण शार्क म्हणजेच आपण ॲक्वेरियम बघून आलो, आणि आता बघा तुम्हाला काय दाखवते. संध्याकाळी 7:30चा नजारा आहे ना, एकदम पैसा वसूल व्ह्यू, एकदम भारी नजारा बघायला मिळतो आहे. आणि आता मी आहे सूर्या KLCC, हे नाव बरोबर प्रोनाऊन्स नाही करता येत, पण इकडेच आता काहीतरी मस्त एकदम फाउंटेन शो, वॉटरचा फाउंटेन शो होणार आहे. आणि अनाया इकडे आली, तिच्या मागे मागे मी धावत आलो आहे. तर हा नजाराच बघून एकदम पैसा वसूल झाला आहे. येत आहे तुम्ही मलेशियामध्ये तर संध्याकाळच्या टायमाला इकडे नक्की या. एकदम भारी लाईटिंग केली बघा त्यांनी, खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतं आहे. अनाया, आता काय डान्सिंग शो होणार आहे काय? फाउंटेन डान्सिंग शो आहे ना, म्युझिकवरती डान्स करणार ना, जसा बुर्ज खलिफाचा कॉन्सेप्ट आहे तसाच तुम्हाला इकडे सिंगापूरमध्ये बघायला मिळतं आहे. आणि शार्क कसं वाटला? सॉरी, मलेशिया. हां, तर शार्क कसं वाटला? हां, शार्क पण, आणि ते स्माईल करून जात होते बघ ना ते पाकाट मासे. एकदम सुंदर. आणि आता पब्लिक बघा किती जमली. हां, आणि याच्यामध्ये ओमा, अनायाचे आमोमा मुत्तशन पण आहेत. कुठं आहेत ते? तर हे बघा. हॅलो, हाय. तर आजचा दिवस खूप मोठा होता ना त्यांच्यासाठी. अरे बाप रे, हे बघा टायमावरतीच आलो आपण. हा हा, फाउंटेनच्या नजाऱ्यामध्ये. पहिलाच दिवस आहे आमचा, मजा आली, मजा आली, वर्थ आहे. हां, अजून भरपूर काही आपल्याला मलेशियामध्ये फिरायचं आहे. त्याच्या आधी हा फाउंटेन शो एन्जॉय करा तुम्ही. हे बघा किती लोक आहेत, आणि आपण मस्त जागा बघितली फाउंटेन शो बघण्यासाठी. वा 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 वा, चला तर एन्जॉय करा. चला, फाउंटेन शो बघून आलो आपण, आणि एवढा काय मजा येत नव्हती ना अनाया. 8 वाजले तरी काय फाउंटेन उडत नव्हते, पण कंटाळून मग आम्ही आलो. आणि सकाळी जेव्हा आपण एंट्री मारली होती हॉटेलमध्ये, तेव्हा एक क्लाउड किचनवाला आपल्याला भेटला होता की आमच्या या सोसायटीमध्ये हॉटेलमध्ये क्लाउड किचन आहे, तर आमच्याकडनं जेवण मागवा. आणि त्याच्याकडनं जेवण मागवलं आहे बघा. चिकन, भाजी, अंडा, सर्व भात, राईस वगैरे सर्व मागवलं आहे. चिकनची चव एकदम भारी आहे, टेस्ट करून बघितलंय. तर या सर्वांनी मलेशियामध्ये घरगुती जेवण जेवायला. मस्त आहे ना.
काल रात्री आपण झोपून गेलो आणि तुम्हाला माहिती आहे आपण बजेट ट्रॅव्हलर आहोत, त्यामुळे नाश्ता आणण्यासाठी एक सुपर मार्केट शोधलं आहे. आणि यानं रूम बघा कसा मिळाला आहे, एकदम बाल्कनी टाईप ना, जे मस्त व्ह्यू, एकदम कॉम्प्लेक्सचा व्ह्यू बघून एन्जॉय करू शकतात. आणि नोटांबद्दल बोलायचं झालं तर हे बघा, रिंगिट मलेशिया 1 रुपया म्हणजे आपल्या इकडचे 17 ते 18 रुपये. हा कोणतरी राजा आहे वाटतं त्यांचा ना. 1ची नोट आहे, त्याच्यानंतर 5 रुपयाची पण नोट आहे बघा, हिरवी नोट. आणि 10 रुपयाची पण नोट आहे आपल्याकडे. 50 रिंगिट. 50 रिंगिट म्हणजे खूप मोठी अमाऊंट होऊन जाते. आणि 100 रिंगिट म्हणजे 1800 रुपये. तर आता आपण बजेटमध्ये आहोत, म्हणूनच आता आपण बाहेर नाश्ता नाही करणार. बाहेर नाश्ता केला तर आपले खूप जास्त पैसे जातील ना उमा. म्हणूनच आता आपण काहीतरी ब्रेड किंवा काय मिळतंय ते घेऊन येऊया. टोस्टर वगैरे सर्व आहे. आणि किचन मिळतंय आपल्याला वापरायला. चहा बनवू शकता, ब्रेड बनवू शकता, किंवा तुम्ही मॅगी वगैरे घेऊन येता ते पण काय पण बनवू शकता. काल ओट्स बनवले होते. आणि आता ट्रेन आली, आपली लिफ्ट आली. चला तर आलो आहे एखाद्या सुपर मार्केटमध्ये. आणि पाण्याचा रेट बघा, 4.5. बापरे, खूप महाग आहे. तर उमाने डायरेक्ट बास्केटच घेतलं आहे. आपल्याला काय जास्त शॉपिंग नाही करायचे, नाही तर सर्व पैसे संपून जातील आपल्याला. हां, आणि इथे बघा कांद्याचा काय भाव आहे? 5 ते 6 रिंगिट, फक्त 3 कांदे. महाग आहे आपल्यापेक्षा. गार्लिक 8 रिंगिट. 8 रिंगिटला एवढा, पण गार्लिक बघ कसला मोठा आहे, मोठा लसूण. आणि छोटी बॉटल आहे इकडे 1.60 रिंगिट म्हणजे 18 आणि 9 म्हणजे 27 रुपयाला अर्धा लिटर पाणी आहे बघा. हे बघा ब्रेड भेटलं आहे आपल्याला. चला आलो आहे सुपर मार्केटमधनं. आणि हे बघा ब्रेड आणलं आहे आणि बटर. आणि आपण काल जेवण मागवलेलं त्याच्यामधली भाजी राहिलेली आहे बघा. ब्रेड, बटर, भाजी आणि आपला ग्रीन टी. हे बघा पूर्ण किचन आपल्याला युटिलाइज करायला मिळतं. हे बघा टोस्टर आहे, गरम करायला आपल्याला हा जग आहे. आणि हे हीटर पण आहे काहीतरी, काय बोलतात याला, कोणती शेगडी बोलतात? हां, इंडक्शन इलेक्ट्रिक शेगडी. हां, फक्त आपल्याकडे मीठ, मसाला आणि तेल असतं ना, तर अंडी वगैरे घेऊन आलो असतो. हे बघा पॅन पण आहे. अंडी वगैरे घेऊन आलो असतो आणि मस्त जेवणाची पण सोय झाली असती आपली नाश्त्याची. अंडा बटर. पण आपल्याला आज मंदिरामध्ये पण जायचं आहे. हां, तर कुठं ना कुठं देवाची इच्छा आहे काय या लोकांनी व्हेज खाऊनच जावा, म्हणून बघा आपल्याला ब्रेड, बटर आणि भाजी भेटली. कर अनया नाश्ता कर, मी तोपर्यंत रेडी होऊन होते. चला एन्जॉय करा मलेशियामधला सुपर डिलक्स नाश्ता. अनया पोट भरलाय ना, नाश्ता मजबूत केलास एकदम. हां, अमुमा मुत्तशन ओके ना, ब्रेकफास्ट ओके. वी हॅव टू क्लाइंब 275 स्टेप्स. ओके. तर काल आपण क्रॅबनी भरपूर फिरलो. हा आपला हॉटेल आहे, बाहेरनं लुक देतो हॉटेलचा. आज आपण मलेशियामधली ट्रेन, मेट्रो काय बोलतात त्याला, मेट्रो नाही मेट्रो एक्सपिरियन्स करूया. तर आपल्याच हॉटेलच्या जवळ एक पुत्रा स्टेशन आहे. पुत्रा हाच आहे काय? हाच आहे मला वाटतं. इकडेच जायचं आहे जिकडनं आपण जाणार आहोत बाटू केव्सला. बाटू केव्स, जिथे मुर्गन देव आहे. ते त्यांची वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू आहे ना, तेच बघायला चाललो आहे बघा. तर मुत्तशन आहेत आपल्यासोबत. तर मलेशियामध्ये कोणती लँग्वेज बोलली जाते माहिती आहे ना तुम्हाला? हां, मलाय. हां, मलयन लँग्वेज आहे. आणि आणखी एक खासियत या देशाबद्दल म्हणजे जे आपण टॅक्स वगैरे भरतो ना, त्याच्यामध्ये एज्युकेशन लहान पोरांना फुल फ्री आहे. हां, आणि जर तुम्हाला मेडिकल काय प्रॉब्लेम होते तर आपल्याला किती खर्च करावे लागतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, पण फक्त इकडे 1 रिंगिटमध्ये त्यांचं काम होऊन जातं. म्हणजे नॉर्मल प्रॉब्लेम असेल तर 1 रिंगिट, आणि जर सिरियस असेल तर 3 रिंगिट. हां, म्हणजे जो आपण टेन्शन पाळून जगतो ना की आपण अनफिट झालो तर आपल्या मेडिकलमध्ये किती खर्च होईल, यांना मलेशियन लोकांना, सिटिझनला काही टेन्शन नाही. सर्व काही आहे ते गव्हर्नमेंट बघत असतं. हां, तर अशा फॅसिलिटीज आपल्या इकडे पण सुरू झाल्या तर आपण पण आपल्या बिझनेसमध्ये किंवा कामामध्ये फोकस करून म्हणजे अजून तरक्की करू शकतो. हां, हे बघा नक्कीच विचार करा याच्यावरती, असं झालं पाहिजे आपल्याकडे. तर काही सेकंडमुळे आमची गाडी मिस झाली, ट्रेन मिस झाली, म्हणून आता उमा आणि अनाया काहीतरी रील बनवत आहेत.
म्हणजे जशी ट्रेन येणार तसं आम्ही रील शूट करणार आहोत. काय सजेदी गडी ना गाण्याचं नाव आहे. हां जिरा जिरा. हां दर्शन रावलचा जिरा लिंबू सोडा काहीतरी आहे ते त्याच्यावरतीच रील बनवत आहे. पण तुम्हाला ही जर रील बघायची असेल तर उरण करंजेकर आणि APK रील्सला नक्की फॉलो करा आहे ना. तिकडे बघायला मिळेल ना. हां चल मम्माला शिकव. चला तर रील पण शूट करून झाली आणि ट्रेन पण आलेली आहे. तर आता तुम्हाला मलेशियामधली ट्रेन दाखवतो. खुलजा सिम सिम. बघा सर्व आपल्या अंग्रेजी मंडळीसोबत ट्रॅव्हल करूया आता आपण. ना या कम्फर्टेबल. हां फक्त 4 स्टेशन दूर आहे आपला बाटू केव्स. हां दुबईची मेट्रो भारी होती ना. हां ही इकडची लोकल ट्रेन आहे. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. चला तर 10-12 मिनटाचा प्रवास होता पण एकदम मस्त प्रवास आणि चांगली चांगली माणसं पण भेटली आपल्याला ना ज्यांना आपण भरपूर काही माहिती विचारली. हां तर आलोय आता आपण बाटू केव्स. आता तुम्हाला दर्शन घडवतो मुरुगन देवाचे. पीछे पीछे मुत्तशन पीछे थोड़ा पीछे जाओ पीछे. हाँ सर्वजण आलो आम्ही आणि मुत्तशन अडकलेत आमचे. स्कॅनच होत नाही.